जय लक्ष्मी माता. श्री स्वामी चरित्र सारामृत. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकारा जिंकले संसाराते त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्वसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती कवनांची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती संसाराते सोडूनी बैसले गोसावी होऊन हे पाहुनी कित्येक जण हसताती तयाते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुतन मानती अंगी बांधली पूर्ण विरक्ती विषय सक्ती नसेची स्वामी सुताची जन्नी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांची प्रपंचा वेगळा गोड काही न लगेची पुत्र वात्सल्य करुण पाही शोक करीती काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निस्तुज पाहुनी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकिले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणाते चुकलं मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मजलागी प्रसवोनी मान्य झालीस त्रिभुवनी धन्य धान्यता काय वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागी म्हणे याची भ्रष्टमती खचितसे जाहली यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांची देव मामलेदार सर्व लोक बोलते तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करती तरी होय आरोग्य ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही होऊन या दीनवदन करती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐकोन या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची ज्यांनी अक्कलकोटी येत असे म्हणे ज्याने वेड लावले त्याचीच धरावी पावले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एकता भक्तिनीने निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जण त्यांचे हसत ढोंग अवघे म्हणती हे परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्रीचरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले निज कार्यात विसरले मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयाचे तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1796 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान त्या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एक वार पाहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लावियले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढवले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहून या सवक्तांसी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीते
कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोकापवादाचे मानी भय तो भक्त करील काय प्रेमानंद चित्ता नव्हे भजनी मन लागे ना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती खेदानंद मानिता चित्ती चित्त वृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विषय जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरोनी कामना कोण येताची दर्शना त्याची समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगते ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोने ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निरहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनीय स्वामी सुता मंदिरा माझे आणिले पाहोनीय समर्थांसी उल्हास सुताचे मानिसी धवोनीय वेगेसी मिठी चरणी घातली सद्गती तंत करणी चरण क्षाळिले नयनाश्रूंनी देहभान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेसी निज सुताते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरवला मुखावरुनी हस्ती धरून ठेविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी वेळ साधूनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निज सुत समान लेखिते जे सत्य ते सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते आता खडावा काढोनी मग नाचावे त्या भजनी ऐसी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहोनिया ऐसी परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवती समर्थांते म्हणे कृपा करुणी सुता ते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहोनीय आरोग्य तया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवे करी म्हणती सुताचे सत्वरी मज सानिध्य आणावे परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिस सलत असे सेवे करी परतोनी आली समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठवले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित
कोणीतरी जावोनी, तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ए सत्य, तरी तोप भरुनी यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्वा न केली. आजार वाढला, विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांसी झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी, परी गंध न लावती. भोजना ते न उठती, धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईंसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, ऐकुनी करती आकांत. तो दुःखद समय वर्णित, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतुनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असोनी, अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढोनी बळेची मग नेला. पुत्र शोके करून, दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिताती. नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उच नीच भगवंती, नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार, उत्तरला बौद्धदी दुस्तुर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी, कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परममंगला. विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, भाविक भक्त परिसोत. सप्तदशाध्याय गोड हा. श्रीस्तु शुभ भवंतु. अध्याय 17वा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.